नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं कोकणी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे कुर्ले मासे पकडायला. संकू, मी आणि मनोज आहे, तिघं चाललो आहे. आता संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आत्ताच निघालो आहे बाईक घेऊन. आता रात्रीचं चाललो आहे, कारण की ह्या टायमिंगला कुर्ल्या बिळातून बाहेर आलेले असतात, त्यामुळे सहजासहजी भेटतात. तसेच मासे देखील सहजासहजी भेटतात, त्यामुळे आता रात्रीचं चाललो आहे. बघू आता किती कुर्ल्या आणि मासे भेटतात ते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जाता जाता मनोजला एक कुर्ली भेटली, ही पाहताय. बिळात जाणार होती, तेवढ्यात पकडली त्याने. चल, पहिली भवानी झाली. मनोजला एक कुर्ली सापडली, त्यामुळे आता आम्ही पण शोधायला लागलोय. इकडे कातळावरती या अशा प्रकारे डबकी असतात आणि त्यामध्ये बिळं असतात. त्यात कुर्ल्या येऊन राहिलेल्या असतात. म्हणजे जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा या कुर्ल्यावरती येतात वाळातून आणि या अशा बिळांमध्ये घरं करून राहतात. आता आम्ही पण शोधतोय, आहेत का बघतोय इथे. रात्रीच्या टायमिंगला बिळाच्या तोंडावर आलेली असतात आणि त्यामुळे सहज पकडता येतात त्यांना. इकडे संकुला एक कुर्ली दिसली. दिसता का तरी बघतो आता कुठे आहे ती. हां, इथे आहे, मी पाहत आहे. छोटी कुर्ले अशा प्रकारे बिळांमध्ये जाऊन राहतात. इकडे एका दगडाखाली देखील एक कुर्ली आहे. इकडे जात बघ. दगड पकड. तू बॅटरी पण कर नाही तर. कामच सापडली. दुसरी कुर्ली भेटली. जाता हो आता चाललोय चालत. बाईक मागेच ठेवली. इकडे बाईक जात नाही, त्यामुळे चालत चाललोय. पोचलोय आता व्हाळामध्ये. वरती आहे. हा बघा वाट. आणि यामध्ये आता कुर्ल्या पकडायच्या आहेत. आणि अजून तरी कमीच आहे.
लहानपण असं मला udah makan dulu. नक्की दादा झालंय आता फिरून 7-8 कुर्ल्या भेटल्यात. या पाहताय आहेत थोड्या मोठ्या मीडियम साईजच्या आणि थोडे मासे देखील भेटलेत. चाललोय आता घरी. झालंय फिरून 7-8 कुर्ल्या भेटल्या आणि थोडेफार मासे भेटले. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन कोण आलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील जरूर दाबा, कारण की माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.